महाराष्ट्र व मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या शर्माला सेवेतून बडतर्फ करा. मनसे. कल्याण येथील गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाला किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीमध्ये शर्मा नामक व्यक्तीने भाडोत्री गुंडाकडून मारहाण केली. त्यावेळी महाराष्ट्र व मराठी भाषेबद्दल अवमानकारक उद्गार काढले. या प्रकरणी शर्मा नामक व्यक्तीला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली. कल्याण येथील गृहनिर्माण सोसायटीमध्ये मराठी कुटुंबाशी झालेल्या किरकोळ वादावादीतून मराठी व महाराष्ट्राला उद्देशून अवाच्य भाषेत शिवीगाळ करणे ही गंभीर बाब आहे. शर्मा नामक व्यक्ती शासकीय सेवेत आहे. त्याच्याकडून अशा प्रकारचा गुन्हा घडला आहे. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. त्यामुळे या व्यक्तीला निलंबित करावं, तसेच विधिमंडळात सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करणार असल्याचे सांगितले असले तरी त्याला कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करण्यात यावं. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, जेणेकरून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी व मराठी अस्मितेला उद्देशून कोणी परप्रांतीय भविष्यामध्ये धाडस करणार नाही. तसेच इथून पुढे अशा प्रकारची दादागिरी व मराठी विरोधी कृती केल्यास परप्रांतीयांना मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला. याबाबतचं निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगले यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रताप पाटील, उपतालुकाध्यक्ष मनोहर जोशी यांच्यासह मनसेचे नितीन कटके, ऋषिकेश मराठे, अभिषेक सारडा, विशाल गोसावी, राजेश माळी, पिरू माळी, विकी माळी, अजिंक्य लोखंडे, अविनाश देसाई, अरुण माळी, अतुल जाधव उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.